तारदाळच्या सरपंच यांना धमकीच्या चिठ्ठ्या. गेल्या अनेक वर्षभरात अनेक अघोरी प्रकार. तारदाळच्या महिला सरपंच सौ पल्लवी पोवार, पती रणजित पोवार यांना गेल्या 2 वर्षात 4 वेळा धमकीच्या चिठ्ठ्या आल्या असून यामध्ये दोघा पती पत्नींना करणीच्या अघोरी माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कधी समोरच्या दारातून तर कधी घरच्या मागील खिडकीतून चिठ्ठ्या टाकून या कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. असाच प्रकार गुरुवारी सकाळी बाथरूमच्या खिडकीतून चिठ्ठी टाकून सदरच्या चिठ्ठीमध्ये अचानक अटॅक, अपघात यासारखा प्रकार घडून तुमचे जीवन संपणार असे भीतीदायक लिखाण केलं आहे. सदरच्या अज्ञात व्यक्तीने केवळ धमक्या दिल्या नाहीत तर घरात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या वस्तू टाकल्या आहेत. लिंबू, मिरची, केस, कुंकू व घरच्या मागील बाजूस हळदी कुंकू लावून नारळ टाकण्यात आला आहे. तसेच पत्नीच्या जीवावर तू पळतोस, आता तिलाच पहिलं संपवणार असा मजकुरी चिठ्ठीमध्ये नमूद केला आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे आम्हाला नाहक त्रास होत असून जे कोणी हा अघोरी प्रकार करण्याचा प्रकार करत आहेत त्यांचा छडा लवकरच लावू. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित शहापूर पोलीस ठाणे यांना कळवले आहे. सदरच्या या अघोरी घटनेमुळे तारदाळ परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तर राजकीय द्वेषातून किंवा वैयक्तिक हेवेदावे काढण्याच्या हेतूने हा प्रकार सुरू आहे का, असाही प्रश्न चर्चेला जात आहे. नमस्कार, मी रणजित शिवाजी पवार. माझी मिसेस तारदाळ गावची सरपंच आहे. गेले वर्षभर काही विकृत लोकांनी नको त्या गोष्टी चालू केल्या आहेत. दारासमोर लिंबू टाकणे, तसेच धमकीच्या चिठ्ठ्या टाकणे. गेले वर्षभरात एक 4-5 चिठ्ठ्या माझ्या दारामध्ये पडलेल्या आहेत. त्यामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केलेला आहे. त्या लोकांना मला सांगू इच्छितो की तुम्ही अशा कुठल्या गोष्टी केल्या तर काही फरक पडणार नाही. याच्या व्यतिरिक्त माझं काम आणि जास्त वाढेल. आणि खरोखरच माझी खूप विनंती आहे तुम्हाला की असल्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही कुठल्या तर चांगल्या गोष्टी करा आणि तुम्ही व्यवस्थित राहा आणि दुसऱ्यालाही व्यवस्थित राहू द्या. अशा गोष्टीनं काही फरक पडणार नाही आणि इथून पुढेही काही फरक पडत नाही. इथून पुढे आम्ही याच्यापेक्षाही जोरात काम करू आणि बोलू. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.